तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 6 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की आकाश, मेघना यांच्या साखरपुड्याची घरी सगळी तयारी झालेली असते. सदावर्ती फॅमिली आलेली असतात आणि ईश्वरी गायब असते. ईश्वरी कुठे गेली आहे याचा पत्ता कोणालाच लागत नाही. अर्णव ईश्वरीला शोधायला घराबाहेर पडतो आणि त्याला कळतं की ईश्वरी नम्रताला आणायला गेली आहे. ईश्वरी, नम्रता घरी येतात. अर्णव नम्रताला विचारतो, नम्रता, तुझा प्रेमावर विश्वास आहे? नम्रता म्हणते, हो, माझा पूर्ण विश्वास आहे. अर्णव म्हणतो, माझा प्रेमावर विश्वास नाही, पण तुमचा आहे ना, त्यामुळे मी तुम्हाला हरू देणार नाही. चल माझ्यासोबत. अर्णव नम्रताचा हात धरतो आणि तिला आत घेऊन जातो. इथे आकाश, मेघना एकमेकांना अंगठ्या घालणार असतात आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव म्हणतो, थांब आकाश, हा साखरपुडा होऊ देऊ नको. आकाश, नम्रतावर तुझं प्रेम आहे ना? अरे, हा साखरपुडा झाला तर 3 आयुष्य बर्बाद होतील. एक तुझं, मेघनाचं आणि नम्रताचं. तुम्ही दोघे सुखी राहायला हवे. साखरपुडा व्हायला हवा तो तुझा आणि नम्रताचा. तुमच्या दोघांचं लग्न व्हायला हवं. अर्णव सदावर्तींची माफी मागतो आणि त्यांना जायला सांगतो. आता अर्णवमुळे आकाश, नम्रता यांचं लग्न कसं होतंय, किती छान पद्धतीने पार पडलं जातंय हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव घरी जे काही चालू आहे त्याचा विचार करत असतो. आकाशचं नम्रतावर प्रेम आहे. घरामध्ये वल्लरी तमाशा करते, तिने अचानक साखरपुडा ठरवलाय याचा तो सगळ्याचा विचार करत असतो. आणि अविनाश इथे येतो. काल जे काही झालं त्यासाठी अविनाश अर्णवची माफी मागतो. अर्णव म्हणतो, मामा, मामी आता चिडली आहे ना, म्हणून तसं सगळं बोलते. तिचा राग एकदा शांत झाला की सगळं व्यवस्थित होईल. अविनाश वल्लरीशी बोलायला जातो. अविनाशला वाटत असतं की वल्लरीने ईश्वरीची माफी मागावी, म्हणून तो वल्लरीशी बोलायला जातो. तर इथे ईश्वरीने सगळ्यांसाठी छान नाश्ता बनवलेला असतो आणि वल्लरी तिथे येते. वल्लरी म्हणते, ए, मला सगळं कळतं. जसं तू बळजबरीने या घरात घुसली आहेस ना, तसं तुझ्या बहिणीला घुसवण्याचा प्लॅन आहे तुझा. ईश्वरी म्हणते, मामी, अहो एक विचार करा ना, त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तुम्ही त्यांच्या प्रेमाला समजून घ्यायला हवं. तुम्ही तुमच्या इगोपायी त्या दोघांच्या सुखाचं बळी देताय. लक्षात येते का ही गोष्ट? वल्लरी म्हणते, येतंय ना, सगळं लक्षात येतंय. हा तुझा सगळा डाव आहे, प्लॅन आहे. पण मी पण वल्लरी आहे. तुझा हा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही. ही वल्लरी काय चीज आहे ना, तुला लवकरच कळेल. मी तुला या घरातून हाकलून लावेल. आणि तुझी बहीण या घरामध्ये सून म्हणून येणार नाही. तेवढ्यात तिथे अविनाश येतो. अविनाश म्हणतो, बरं झालं तुम्ही दोघी इथेच भेटलात. मी तुमच्या दोघींशी बोलायला येत होतो. ईश्वरी विचारते, काय झाले मामा? एवढं काय झालं? टेन्शन आहे का काही? अविनाश म्हणतो, ए वल्लरी, काल तू जे काही वेड्यासारखी वागली आहेस ना आणि बरळलीस ना ईश्वरीच्या बाबतीत, त्यासाठी तू ईश्वरीची माफी मागायला हवी. हे बघ, तू काल जे काही बोलली आहेस ना, त्यामुळे आईला खूप त्रास होतोय आणि मला ते सहन होणार नाही आहे. त्यामुळे प्लीज समजुतीने वाग जरा आणि ईश्वरीची माफी माग. वल्लरी म्हणते, मी काहीही चूक केलेली नाही आहे, त्यामुळे मी माफी मागणार नाही. ईश्वरी म्हणते, जाऊ द्या ना मामा तुम्ही. अहो इगोपाई सगळं कशाला भांडण करत बसल्यात तुम्ही दोघं पण. अविनाश म्हणतो, बघितलास ना किती समजुतीने वागते ही, किती चांगली मुलगी आहे. वल्लरी म्हणते, ही काय चीज आहे ना ते तुम्हाला अजून नाही माहिती. ही खूप पोहोचलेली मुलगी आहे. तुमच्या लवकरच लक्षात येईल. वल्लरी निघून जाते. ईश्वरी म्हणते, मामा, अहो जाऊ द्या, कशाला भांडताय तुम्ही. आता भांडणं मिटवा आणि हे बघा, कचोरी केली ना ती खा. ईश्वरी अविनाशला कचोरी देते आणि थोड्या वेळाने अर्णवसाठी ती कचोरी घेऊन रूममध्ये येते. ईश्वरी अर्णवला म्हणते, अर्णव सर, बघा ना किती छान मस्त कचोरी बनवली आहे. तुम्ही सांगा आता तुम्हाला याच्यावर काय हवंय? तिखट हवी आहे का गोड हवी आहे? मस्त बनवून देते. अर्णव म्हणतो, ए, तुझी ही सगळी नाटकं बंद करा. तू हे सगळं का करते मला चांगलंच माहिती आहे. पण तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी आकाश, नम्रता यांचं लग्न मी होऊ देणार नाही. ईश्वरी म्हणते, सर प्लीज, अहो माझ्या आणि माझ्या आईवरचा राग याच्यावर काढू नका तुम्ही. त्या दोघांना प्लीज समजून घ्या. अर्णव काहीच बोलत नाही, निघून जातो. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही जरी समजून घ्यायला तयार नसलात ना तरी आता मलाच काहीतरी करावं लागणार. मी मागे हटणार नाही, मी लढत राहणार. तर दुसऱ्या दिवशी आकाश, मेघना यांचा साखरपुड्याचा दिवस येतो.
वल्लरी घाई करत असते, सगळं डेकोरेशन वगैरे करून घेते. सगळे छान तयार झालेले असतात. अर्णव खाली येतो. अर्णवला वाटतं की ईश्वरी खाली आहे, तयारी करते. सगळे विचारतात, अर्णव ईश्वरी कुठे? अर्णव म्हणतो, ती वर नव्हती, मला वाटलं ती खाली असेल. सगळे सांगतात की नाही, ईश्वरी खाली आलीच नाही आहे, आम्हाला वाटलं गोळ्या घेतल्यात त्यामुळे तिला झोप लागली आहे. अर्णव ईश्वरीला फोन लावतो, पण ईश्वरीचा फोन बंद लागतो. अर्णव ईश्वरीला घरभर शोधतो. अर्णव शोधता शोधता राकेशच्या रूममध्ये येतो. अर्णव मोठ्याने ओरडताना विचारतो, मी सिंदूर, इथे आहेस का तू? राकेश म्हणतो, काय, बायको हरवली तुझी? अरे अर्णव, तुला हेच करावं लागणार आहे. ती इंदुरी जलेबी माझी आहे. आता इंदुरी जलेबी तुझ्या आयुष्यातून एक्झिट होईल आणि माझ्या आयुष्यामध्ये एंट्री करेल. बघ, मी सांगतोय ना तसंच होईल. आता तर तुझ्या आयुष्यातून गायब झाली आहे ती. पुढे कळेल काय काय होते. अर्णव खूप चिडलेला असतो. अर्णव राकेशची कॉलर धरतो आणि त्याला विचारतो, काय रे, कुठे आहे ती? राकेश म्हणतो, काय रे सारखं एकच, जरा काय झालं की कॉलर धरतोस आणि मला काय विचारायला आलायस तू? अरे तुझी बायको आहे ना ती, तू नवरा आहे ना, तुला माहिती असायला हवं होतं. जा, ईश्वरीला शोध तू. ईश्वरी सापडली तर ठीक, नाही तर मग ये हा मला विचारायला. तेवढ्यात तिथे आजी येतात. आजी बघतात तर अर्णवने राकेशची कॉलर धरलेली. आजी विचारतात, अर्णव हे काय? राकेश म्हणतो, आजी अहो माझी कॉलर नीट नव्हती ना, नीट इस्त्री झाली नव्हती, म्हणून अर्णव नीट करत होता. आजी म्हणतात, अर्णव तू जा लवकर, ईश्वरीला शोध, ती तिच्या आईच्या घरी आहे का बघ. अर्णव ईश्वरीच्या आईला फोन लावतो, पण घरचा नंबर बंद येत असतो. अर्णव ईश्वरीला शोधायला घराबाहेर पडतो. तर इथे नम्रताने आईला सगळं सांगितलेलं असतं. आकाशने आपल्याला प्रपोज केलं, आपण होकार दिला आणि आज आकाशचा साखरपुडा आहे मेघनासोबत. आई नम्रताला खूप ओरडते आणि फोन बंद करायला सांगते, तिथून निघून जाते. नम्रता मनात गैरसमज करून घेते की हे सगळं ईश्वरीमुळेच होते. ती ईश्वरीलाच दोष देते. तर इथे घरी सदावर्ती फॅमिली आलेली असतात. आजी वल्लरीला बाजूला घेतात आणि वल्लरीला विचारतात, वल्लरी तू घाई करतेस, अगं आकाश तयार नाही झाला तर? वल्लरी म्हणते, होणार तो तयार, मला माहिती आहे, आकाश माझ्या शब्दाबाहेर नाही, मी जे बोलले ना ते होणारच. आज साखरपुडा होणार आणि काही दिवसानंतर लग्न. आकाश इथे येतो. वल्लरी म्हणते, बघितलं नाही, तो आलाय, आता काहीही झालं तरी साखरपुडा होणार. वल्लरी साखरपुड्याची तयारी करत असते. घरातले सगळे म्हणतात, थांबा, अर्णव ईश्वरी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत साखरपुडा करायचा नाही. अविनाश अर्णवला फोन लावतो. अर्णव सांगतो की ईश्वरीचा पत्ता लागत नाहीये, मी शोधतोय. अविनाश गुरुजींकडे येतो आणि गुरुजींना सांगतो की गुरुजी 1 तासभर थांबा, ते दोघं आल्यावरती साखरपुडा करू. सगळे अर्णव ईश्वरीसाठी थांबलेले असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.